जीवनाची घडी उत्तम ठेवण्यास शरीर फिट ठेवणं आवश्यक. आदिनाथ कोठारे यांचं प्रतिपादन. साईदीप सह्याद्री वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. शरीर फिट असलं की जीवनाची घडी व्यवस्थित राहते आणि त्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे नियमित व्यायाम, शांत मन आणि चेहऱ्यावर स्मितहास्य, असं प्रतिपादन फिल्म अभिनेते आदिनाथ कोठारे यांनी व्यक्त केलं. साईदीप सह्याद्री वॉकेथॉनच्या फ्लॅग ऑफ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सौ ज्योतिताई गाडे या उपस्थित होत्या. साईदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून रविवार दिनांक 15 मार्च रोजी नगर क्लब शेजारील मैदानात शक्ती द पॉवर वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर दीपक एस, डॉक्टर रवींद्र सोमाणी, डॉक्टर कैलास झालानी, डॉक्टर ज्योती दीपक, डॉक्टर किरण दीपक, डॉक्टर वैशाली किरण, डॉक्टर भूषण खर्चे, डॉक्टर अश्विन झालानी, डॉक्टर कस्तुरी कुराडे, कुमारी धृती किरण, मोहन मांधरा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिनाथ कोठारे हे बोलत होते. त्यांनी माणसाचे शरीर हीच खरी संपत्ती आहे आणि शरीर फिट असलं की जीवनाची घडी व्यवस्थित चालू शकते. उपस्थितांची संख्या पाहता अहिल्यानगरकर खूप जागरूक आहेत असं मला पाहून खूप आनंद झाला, असं ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर दीपक एस यांनी शरीर निरोगी असलं की आपोआपच मन प्रफुल्लित राहतं. कोविड काळामध्ये असे अनेक रुग्ण दगावले ज्यांची मोठ्या प्रमाणावर असलेली संपत्तीसुद्धा त्यांना वाचवू शकली नाही. म्हणून शरीर निरोगी ठेवण्यास नियमित सकस आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. महापौर सौ ज्योतिताई गाडे यांनी महिलांसाठी सगळीकडे जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित होतात, पण हा आगळा वेगळा कार्यक्रम पाहून मन बहरलं आहे. इतक्या मोठ्या संख्येनं महिला, पुरुष आणि चिमुकले यांनी या वॉकेथॉनमध्ये भाग घेतला. डॉक्टर दीपक सर यांचे नेहमी सर्वांना मार्गदर्शन असतं आणि म्हणून खूप सुंदर अशा कार्यक्रमास मला उपस्थित राहता आलं. याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते, असंही त्या म्हणाल्या. या वॉकेथॉनमध्ये नगरमधील विविध महिला संघटना, आर्म्ड कोर ग्रुप, प्रयास ग्रुप आणि अन्य संघटनांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन RJ प्रसन्न यांनी केलं आणि हॉस्पिटल व्यवस्थापक डॉक्टर व्यंकटेश मोळे यांनी आभार मानले. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.